नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। रस्त्यावरील खड्ड्यांच्या वादातून रक्तरंजित हाणामारी, लोखंडी कुऱ्हाड व गजानं जीवघेणा हल्ला, ऊस वाहतुकीच्या कारणावरून शेतातच मारहाण, एक जण गंभीर जखमी। शेत रस्त्याच्या कारणावरून तालुक्यात यापूर्वी घडल्या आहेत घटना। रानात मी माझी पत्नी जात असताना त्यांनी माझ्या वडिलांच्या चुलत भावाच्या बायकोनी, तिचा सक्का भाऊ, तिच्या गावातला एक मुलगा, ते दोघ जण माझ्या आधी तिथे उभा होते। मला जीव मारायचा त्यांचा प्रयत्न होता। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमीसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 83 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील भोत्रा येथे शेतातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या कारणावरून झालेल्या वादातून थेट जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी घडली आहे। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत भरत शिंदे यांच्या डोक्याला कुऱ्हाडीचा घाव बसून ते गंभीर जखमी झाले आहेत। शेत रस्त्याच्या कारणावरून तालुक्यात यापूर्वी देखील वाद झालेले आहे। त्यासाठी रस्त्याच्या प्रकरणाचा वेळेत निपटारा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। भोत्रा येथील रहिवासी रेश्मा भरत शिंदे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पती भरत शिंदे यांच्यासह शेताकडे गेले होते। रस्त्यावर खडे पडले असल्यानं ऊस वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे आज ऊस जाणार असल्यानं रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्या अशी विनंती त्यांनी नातेवाईक असलेल्या गोकुळ राजाराम शिंदे यांच्याकडे केली। याच कारणावरून वादाला तोंड फुटले। गोकुळ राजाराम शिंदे व त्यांची पत्नी प्रतिभा गोकुळ शिंदे यांनी शिवीगाळ करत आम्ही खड्डे बुजवणार नाही, तुला काय करायचं ते कर असं म्हणत वाद घातला। यावेळी भरत शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी प्रतिभा शिंदे यांचे भाऊ बालाजी पिसाळ व त्यांचा मित्र पोपट हनुमंत सरग हेही घटनास्थळी आले। बालाजी पिसाळ यांनी लोखंडी गजानं भरत शिंदे यांच्यावर हल्ला केला, तर पोपट हनुमंत सरग याने लोखंडी कुऱ्हाडीने भरत शिंदे यांच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात भरत शिंदे गंभीर जखमी झाले। जखमी भरत शिंदे यांना तातडीनं परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। रेश्मा भरत शिंदे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ राजाराम शिंदे, प्रतिभा गोकुळ शिंदे, बालाजी पिसाळ व पोपट हनुमंत सरग यांच्या विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमचं नाव आणि गाव सांगा। माझं नाव भरत बापू शिंदे, राहणार भोत्रा, तालुका गोंदिया, जिल्हा धाराशिव। काय घटना घडली होती? रानात मी माझी पत्नी जात असताना त्यांनी माझ्या वडिलांच्या चुलत भावाच्या बायकोनी, तिचा सक्का भाऊ, तिच्या गावातला एक मुलगा, ते दोघ जण माझ्या आधी तिथे उभा होते। मला जीव मारायचा त्यांचा प्रयत्न होता। मला बोलून घेऊन बाहेरच्या माणसांनी मला हाणमार केली, जीव मारायचा त्यांचा असा प्रयत्न होता, परंतु मी वाचलो। त्यात हात दांडा लागल्यामुळं मग असे परत डोक्यात बसले। आता माझ्या मृत्यूवर राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता ते परत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।